नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आहे 20 डिसेंबर 2023. आजच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. सर्वांचे स्वागत आहे केम एक्झाम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात आधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर वळू आपल्या विषयाकडे. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा व त्या प्रश्नासोबतची माहितीसुद्धा एकतर स्वतः तुम्ही लिहा किंवा PDF घेण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चा पहिला प्रश्न बघू. NCERT तर्फे यावर्षी राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले? तर मित्रांनो ऑप्शन आहेत बघा. ऑप्शन ए आहे मुंबई, त्यानंतर आहे दिल्ली, सी आहे पुणे आणि डी आहे बघा ठाणे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तर मित्रांनो कशाबद्दल बोलण्यात आलं? NCERT. तर मित्रांनो याच्याबद्दल आपण माहिती बघू. NCERT यालाच मराठीत बघा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असं म्हणतात. या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे करण्यात आली. ही संस्था केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्व धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीसाठी मदत करते. तर मित्रांनो त्याचा पुढचा पॉईंट बघू. NCERT तर्फे आयोजित राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे हे कितवे वर्ष होते? हा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर मित्रांनो तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 50वे वर्ष होते. तर मित्रांनो आजचा दुसरा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. LUCN च्या अहवालानुसार जगातील किती हजार जैविक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत? तर मित्रांनो ऑप्शन ए आहे 1000, बी आहे 2000, सी आहे 4000, डी आहे 3000. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 3000 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर मित्रांनो कशाबद्दल बोलण्यात आलं? इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस स्थापना बघा 5 ऑक्टोबर 1948ला. LUCN ही आंतरराष्ट्रीय संस्था निसर्ग संवर्धन नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर करण्यासाठी स्थापन केलेली आहे. तर बघा मित्रांनो सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर रझान अल मुबारक असे आहेत. या आहेत त्या इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर मित्रांनो बघा जगभरात एकूण किती जैविक प्रजाती आहेत? तर 14,898. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा. भारताच्या नवीन संसदेने खासदारांच्या निलंबनाचा इतिहास रचत एकाच दिवशी दोन्ही सभागृहाच्या एकूण किती खासदारांना निलंबित केले? तर ऑप्शन ए आहे 75, बी आहे 76, सी आहे 77 आणि डी आहे 78. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? एकत्र बघा 78 सभासदांना निलंबित केलेले आहे. तर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा. लोकसभेत नवीन दूरसंचार विधेयक 2023 सादर झाले. ते मंजूर झाल्यावर कोणत्या वर्षाच्या भारतीय टेलिग्राफ कायद्याची जागा घेणार आहे? तर मित्रांनो आता नवीनच दूरसंचार विधेयक 2023 मांडलं गेलेलं आहे. तर ते विधेयक कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे असा प्रश्न म्हणत आहे? तर बघा 1985, 1864, 1885, 1853. तर मित्रांनो कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर 1885. तर बघा आपल्या देशातील टेलिग्राफ कायदा हा मुळात ब्रिटिश काळापासून आहे. हा कायदा 1 ऑक्टोबर 1885 रोजी लागू करण्यात आला होता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालीलपैकी कोणाच्या हस्ते स्वर देव महामंदिर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर बघा जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन. ऑप्शन ए आहे नरेंद्र मोदी, बी आहे योगी आदित्यनाथ, सी आहे रामनाथ कोविंद आणि डी आहे अखिलेश यादव. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर हे बघू शकता तुम्ही चित्रामध्ये. तर बघा भारतात कुठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आलेलं आहे असं जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्हाला लिहायचं आहे वाराणसी या ठिकाणी. तर बघा अंदाजे 3 लाख स्क्वेअर फुटात बांधलेले स्वरदेव महामंदिर 20,000 लोक एकाच वेळी योगा करू शकतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 6 बघा. ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत कोणत्या राज्याने दोन्ही गटात मुले आणि मुली विजेतेपद पटकावलेले आहे? तर ऑप्शन ए आहे बिहार, बी आहे महाराष्ट्र, सी आहे राजस्थान, डी आहे गोवा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो हे तिन्ही पण प्रश्न महत्त्वाचे आहेत बघा. या प्रश्नाशी रिलेटेड आहेत. तर बघा ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही मुले आणि मुली गटाने अंतिम सामन्यात कोणत्या राज्याच्या संघाचा पराभव केला? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कर्नाटक. तर पॉईंट 2 बघा. महाराष्ट्र राज्याने कितव्यांदा ज्युनियर खो खो राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे? 8व्यांदा. तर बघा ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर कर्नाटक या राज्यामध्ये. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा. कोणत्या देशाच्या भारतातील राजदूतपदी रुवेन अझरची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन ए आहे बघा रशिया, त्यानंतर आहे अफगाणिस्तान, सी आहे श्रीलंका आणि डी आहे इस्रायल. तर मित्रांनो इस्रायल देशाचा राजदूत आहे तो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा इस्रायलबद्दल आपण काही माहिती आणलेली आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर बघा जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी म्हणून घोषित आहे. तर बघा इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे ही पण माहिती महत्त्वाची आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथांचे लोक सुद्धा राहतात. तर बघा इस्रायल हा पश्चिम आशियातील व मध्य संघाच्या किनाऱ्याला लागून असलेला
एक देश आहे. तर बघा सध्याचे त्यांचे पंतप्रधान आहेत बघा नेतन्याहू. आणि त्यांच्याबद्दल एक प्रश्न आहे बघा, नेतन्याहू इस्रायलचे पंतप्रधान किती काळ आहेत? तर बघा ते लिकुड पक्षाचे अध्यक्ष आहेत. नेतन्याहू हे देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ कार्यकाळ असलेले पंतप्रधान आहेत. त्यांनी एकूण 16 वर्षापेक्षा जास्त सेवा केली. इस्रायलच्या स्थापनेनंतर जन्माला आलेले ते पहिलेच पंतप्रधान आहेत. तर मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 8, पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर ऑप्शन ए आहे मुंबई, त्यानंतर बी आहे हैदराबाद, सी आहे दिल्ली आणि डी आहे कोलकाता. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? दिल्ली या ठिकाणी पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धा आयोजित करण्यात आली. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला होता? तर 2017-18 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री विजय गोयल आणि राजवर्धन सिंह राठोड यांच्या काळात हा कार्यक्रम सुरू झाला होता. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा, पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? तर ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, बी आहे पंजाब, सी आहे हरियाणा, डी आहे गुजरात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? हरियाणा राज्याने सर्वात जास्त पदके जिंकलेली आहेत. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला, हरियाणा राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली? तर मित्रांनो, तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 40. तर बघा, पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर 35. तर मित्रांनो, ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा, विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ऑप्शन ए आहे हरियाणा, बी आहे केरळ, सी आहे गुजरात आणि डी आहे मध्य प्रदेश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हरियाणाच असणार आहे. तर हे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता विजय हजारे ट्रॉफी. तर बघा, विजय हजारे ट्रॉफीबद्दल आपण काय माहिती बघू. विजय हजारे ट्रॉफी 2023च्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने कोणत्या संघाचा पराभव केला? तर राजस्थानचा पराभव केलेला आहे. तर ही स्पर्धा कधी चालू झाली बघा, ही स्पर्धा 2002 ते 2003 मध्ये मर्यादित षटकांसाठी स्पर्धा म्हणून सुरू झाली होती. तर मित्रांनो, हे खूप प्रश्न महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.